जगदानंद निजादिनंद आज मी कुणकेश्वर पाहिला, भक्तासाठी अवतार धरुनी समुद्रतीरी राहिला. दशकंदाच्या भय गणपतीने गोकर्णासी स्थापिला, ऐसा तो शिवशंकर प्रभू डोळांभरी पाहिला. श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र. कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर. सुमारे 11व्या शतकापासून प्रसिद्धीला आलेले हे स्थान कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. या मंदिरासंबंधी 2 दंतकथा सांगितल्या जातात. एका गरीब ब्राह्मणाची गाय दूध कमी देऊ लागली. तिच्यावर लक्ष ठेवले असता त्याला असे समजले की ती गाय एका विवक्षित ठिकाणी जाऊन पाना सोडत असे. ब्राह्मणास या गोष्टीचा राग आला. तो क्रोधित होऊन त्या गायीला मारण्यास गेला. तो फटका चुकत एका पाषाणावर बसला व त्यातून रक्त येऊ लागले. ते पाहून आश्चर्याने भयचकित झालेल्या ब्राह्मणाची त्या पाषाणावर श्रद्धा बसली. ते स्वयंभू शिवलिंग असल्याची खात्री त्याला झाली आणि त्यास तो शरण गेला. आजही या शिवलिंगावरती त्या घावाची खुणा दाखवली जाते. दुसरी कथा म्हणजे एका इराणी व्यापाराची. तो व्यापारी समुद्रात वादळात सापडला. भीतीपोटी त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली. तेवढ्यात पूर्वेकडे त्याला दिव्याचा प्रकाश दिसला. त्याने मनोमन ठरवलं की मी जर सुखरूप बचावलो तर त्या ठिकाणचा जीर्णोद्धार करेन. किनाऱ्यावर उतरून त्याने पाहिलं, त्याला तिकडे एक मंदिर दिसलं. पुढे 3 वर्ष धन खर्च करून त्याने मंदिराचं काम पूर्ण केलं. देवाच्या पायाची जागा मिळावी म्हणून त्याने शिखरावर चढून उडी मारली व प्रांताचीच दंतकथा कुणकेश्वरचा इतिहास म्हणून अलीकडच्या काळापर्यंत सांगितली जात होती. परंतु जसजशी या मंदिराची प्रसिद्धी वाढत गेली तशी अभ्यासकांची दृष्टी येथे पडली. 1960च्या सुमारास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या मंदिरास भेट दिली. खडगे समजला जाणारा भाग आणि ही इमारत ही हिंदू मंदिराची असून यातील आतील मातीचा ढिगारा बनावट असल्याचे सदर पुराव्यानिशी दाखवून दिले. त्यानंतर कोकणातील गावराटी पुस्तकाचे लेखक श्यामधुरी तसेच साप्ताहिक अणुरेणूचे माजी संपादक रणजित हिरलेकर या अभ्यासकांनी या विषयावरती संशोधन केले. कुणकेश्वर मंदिर हे अरबी व्यापाऱ्याने बांधलेले नसून हे मंदिर कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांसारख्या हिंदू साम्राज्य काळातील आहे. छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक असणाऱ्या नारो नीलकंठपंत अमात्य यांच्या अधिपत्याखाली हा प्रदेश होता. नारो नीलकंठांची कुणकेश्वरावरती अपार श्रद्धा होती. औरंगजेबाचा पुत्र शहा आलम हा घाट उतरून तळ कोकणात आल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. तो मंदिराला हानी पोचवू नये म्हणून नारो नीलकंठाने यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मंदिराच्या संरक्षणासाठी नक्कीच काहीतरी योजना केली असणार. त्यांनी जी उपाययोजना केली तीच ही अरबी व्यापाराची दंतकथा होय असे मत श्री श्यामधुरी यांनी मांडले आहे. शाह आलमच्या या हल्ल्यात मंदिराचे बरेचसे नुकसान झाल्या प्रकरणाचा पंतांना जोरदार मानसिक धक्का बसला. या धक्क्यातून ते सावरले नाहीत. पुढे कुणकेश्वर येथेच त्यांचे निधन झाले. कुणकेश्वरच्या पालखीच्या वेळी म्हटली जाणारी आरती ही नारो नीलकंठपंत अमात्य यांनीच लिहिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.